आता बघा शेकडेवारी आणि शतमान शेकडेवारी या संबंधानेच या ठिकाणी एक चांगला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा, संदेशला सर्व विषयात मिळालेले गुण दिले आहेत. पुढील सारणीवरून संदेशला किती टक्के गुण मिळाले हे काढायचं आहे. आणि इथं सारणी दिलेली आहे. सारणीचे बघा 3 मुख्य भाग केलेले आहेत. एका भागामध्ये विषय दिलेले आहेत, दुसऱ्या भागामध्ये एकूण गुण दिलेले आहेत आणि तिसऱ्या भागामध्ये पण एकूण गुण दिलेले आहेत. ते बघा, बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे कुठल्या तरी विद्यार्थ्याचं म्हणजे म्हणण्यापेक्षा संदेश या विद्यार्थ्याचं हे निकाल पत्रक आहे. त्याला एका परीक्षेला मिळालेले गुण आहेत आणि त्यावरनं त्याला किती टक्के गुण मिळालेले आहेत ते काढायचं आहे. मग आपल्याला ते करण्यासाठी किती टक्के मिळाले, मग आता टक्केवारी किंवा शेकडेवारी किंवा शतमान किंवा शेकडा हे काढत असताना आपल्याला मार्क किती मिळालेले आहेत हे काढलं पाहिजे. म्हणजे हे जे गुण आहेत एकूण गुण हे मिळालेले गुण आहेत. हे काय मिळालेले गुण आहेत. मग काय मिळालेले गुण, मिळालेले एकूण गुण. मग टक्केवारी काढण्यासाठी आपल्याला किती गुण त्याला मिळालेले आहेत ते आपल्याला काढायला पाहिजे. मग मराठीत 45, हिंदीत 40, इंग्रजीत 50, गणितात 45 आणि विज्ञानात 45 आणि सामाजिक शास्त्रात 45. म्हणजे या सर्वांची बेरीज करायची. मिळालेले गुण 45 अधिक 40 अधिक 50 अधिक 45 अधिक 45 अधिक 45 हे मिळालेले गुण आहेत. मग मिळालेले गुण किती झाले, चला आपण यांची बेरीज करूया. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 0 15, 15 आणि 0 15, 15 आणि 5 20, 20 पैकी 0 इथं दिला आणि हातच्याचा 2. आता दशकांची करायची. 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 4 21, 21 आणि 4 25 आणि हे 2 25 आणि 2 27. त्याला या संदेशला मिळालेले एकूण जे गुण आहेत ते आहेत 270. मग हे 270 मिळालेले गुण आहेत किती पैकी, तर इथं बघा या सारणीमध्ये एकूण गुण दिलेले आहेत. 50 पैकी 45 पडलेले आहेत, 50 पैकी 40 पडलेले आहेत. म्हणजे हे एकूण गुण आपल्याला काढायला पाहिजे. एकूण गुण म्हणजे हे किती पैकी, ती जी परीक्षा किती गुणांची होती तर ती एकूण गुण किती गुणांची म्हणजे हे पैकी किती पैकी. मग आता किती पेपर आहेत बघा, 1 2 3 4 5 6 6 विषयाचे या ठिकाणी पेपर आहेत आणि प्रत्येक विषयाला 50-50 मार्क आहेत. यांचे जर आपण या ठिकाणी सगळ्यांचे 50-50 मार्क आहेत म्हणून 50 अधिक आपण 6 वेळा केलं तरी आपल्याला करता येतं. मग सारखे वेळा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार पण होते. 1 2 3 4 5 6 वेळा बेरीज करण्यापेक्षा आपण 6 गुणूया. 5 × 30 आणि हा 0. म्हणजे पेपर जो होता तो 300 पैकी होता. जे परीक्षा जी होती तर 300 पैकी होती आणि 300 पैकी 270 पडलेले आहेत. मग आता बघा इकडं मिळालेले गुण पैकी आता बघा 300 पैकी किती गुण मिळाले, 270.
300 पैकी 270. तर टक्केवारी काढायला सांगितले. टक्केवारी म्हणजे 100 पैकी किती हे काढायला सांगितले. टक्के म्हणजे 100, शेकडा 100, टक्के शेकडा ते शेकडेवारी टक्केवारी काढायचं तर 100 पैकी किती, 100 पैकी किती हे काढायचं आपल्याला. 100 पैकी किती काढायचं आहे म्हणून आपल्याला हा तिरकस गुणाकार करायचा. बघा मिळालेले गुण आणि पैकी केलं, आता तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे 270 गुणिले 100 भागिले हा 300 झालं. असं झाल्यानंतर इथं खाली इथं 2 शून्य आहेत, इथं पण 2 शून्य आहेत. हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, राहिलं खाली 3. याला या ठिकाणी आपण अजून या ठिकाणी भाग देऊ शकतोय. बघा 3 एके 3, 3 नव्वे 27, 3 नव्वे 27 आणि हा 0. हे झालं 90 गुणिले 1 म्हणजे 90. 100 पैकी किती 90 म्हणजे 90% गुण मिळालेले आहेत. या संदेशला किती टक्के गुण मिळाले तर 90% गुण मिळाले. मग पर्याय कुठे आहे 90%? तर हा पर्याय, तर पर्याय क्रमांक 3 90%. अशा पद्धतीनं किती गुण मिळाले, किती पैकी गुण होते आणि ही अशा पद्धतीने सारणी जर केली तर 300 पैकी 270 तर 100 पैकी किती. मग हा 100 का घेतलाय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण टक्केवारी म्हटलं, शेकडेवारी म्हटलं, टक्के काढा म्हटलं तर 100 पैकी काढायचं असतं. हे अशा पद्धतीनं हे उदाहरण आहे. चांगल्या पद्धतीचं उदाहरण आहे. असे प्रश्न आपल्या परीक्षेसाठी येत असतात. आपण नीट काळजीपूर्वक सोडवायचं आणि काही महत्वाचे शब्द आहेत ते शब्द लक्षात ठेवून आपण सोडवलं की आपल्याला नक्कीच असे प्रश्न सोपे जातील आणि तुमचे गुण वाढतील. जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तुमचं लाईक हे आमच्यासाठी प्रेरणा देते. धन्यवाद.